लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 1 जून पासून मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली होती। मात्र यावर कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी न झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं आहे। बालगंधर्व रंगमंदिर चौकात निषेध आंदोलन करत चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली। या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी। राज्यातल्या मंत्रिमंडळातले एक ज्येष्ठ मंत्री चंद्रकांतजी पाटील यांनी एक फसवी घोषणा केली की 1 जून पासून कुठल्याही विद्यार्थिनीला त्या ठिकाणी फी कुठे भरावी लागणार नाही। आणि एवढा मोठा मंत्री घोषणा करतोय, अशा प्रकारचं डोक्यात नका ठेवून खूप साऱ्या नका पालकांनी आपला बँक बॅलन्स संपवला। या चंद्रकांत पाटलांनी पुण्याची महाराष्ट्राची माफी मागावी। ज्या पुण्याचं नाव हे शिक्षणाचं नका माहेरघर किंवा शिक्षणाची पंढरी म्हणून राज्यात देशात विदेशामध्ये सुप्रसिद्ध आहे, त्या पुण्याला बदनाम होण्यापासून वाचवावं अशा प्रकारची आम्ही मागणी करतोय। आणि म्हणूनच गो बॅक नाही का चंद्रकांत पाटील ही आमची घोषणा तुम्ही कायम राहील। चंद्रकांत पाटलांनी एक तर बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल या उक्तीप्रमाणे एक तर शिक्षणातल्या फीची माफी करावी, ही फी रद्द करावी, अन्यथा राजीनामा द्यावा ही आमची प्रमुख मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।